नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. जानकीचा आता मोठा अपघात झाल्यानंतर आता ऋषिकेश नाईलाजाने आपला आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी जानकीच्या होकाराला होकार देत तिचा हट्ट पूर्ण करणार आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता जानकी ही लढाई लढणार आहे. परंतु आपल्या या कुटुंबाला ती रस्त्यावर येऊ देणार नाही. तर सारंग हात जोडत आपल्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीची माफी मागणार आहे. तर ऐश्वर्याला तिची चांगलीच लायकी दाखवून देणार आहे. ऋषिकेश दादा, जानकी वहिनी शेवटी आपल्या कामाला आले. ऐश्वर्या ही घरात घुसलेली नागिन आहे हे समजताच सारंगचे डोळे उघडल्यानंतर सारंग हा ऋषिकेशचे आणि जानकीचे पाय पकडणार आहे. तसेच आता हुशारीने अवंतिका आणि सौमित्र देखील सुमित्राचे दागिने चोरण्याचा प्लॅन करणाऱ्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. सुमित्राच्या दागिन्यांवर डोळे असलेल्या ऐश्वर्याला तिच्या पापांची शिक्षा मिळणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की सुमित्राने जानकीला घरी बोलावून घेतलेलं असतं आणि रडतच आपली करुण कहाणी तिने जानकीला सांगितलेली असते की ऐश्वर्या आणि सारंगने हे घर गहाण ठेवलं आहे आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त उद्याचीच मुदत आहे. उद्या जर आपण त्यांचं पहिला हप्ता जरी भरला नाही, 25 लाख, तरी हे घर ते कब्जा करणार आणि आम्हा सर्वांना घराबाहेर काढणार. ते ऐकून जानकीला धक्का बसतो. आपल्या सुमित्रा आईचे आणि नानांचे दुःख तिला बघवत नाही. नाना सुमित्रा तर ढसाढसा जानकीजवळ रडत असतात आणि दोघांनाही माहिती असतं की आता ऋषिकेश आणि जानकीच काहीतरी करू शकतात. तेच आपले हे घर वाचवू शकतात. त्यांची शेवटची आशा म्हणजे फक्त ऋषिकेश जानकी असतात. अवंतिका सौमित्रकडे सुद्धा पैशांची कमतरता असल्यामुळे 25 लाख रुपयेसुद्धा रक्कम त्यांच्याकडे नसते. त्यातच आता ऐश्वर्या आपल्या जानकीला देखील तुला जी काही 25 लाख रुपये रक्कम मिळाली ना असं म्हणून डिवचते. तर ती रक्कम आता तू आणून दे. तुला जर खूपच या घराचा पुळका किंवा काळजी असेल ना तर तू तुझा शब्द हा पाळशीलच. आणि रागाच्या भरात स्वाभिमानापोटी जानकीने सुद्धा शब्द दिलेला असतो की मी आणि माझं घर वाचवण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन. आणि आपल्या नानांना सुद्धा जानकी शब्द देते की मी या घराला काहीही होऊ देणार नाही, संकट येऊ देणार नाही. हा तुमच्या थोरल्या सुनेचा तुम्हाला शब्द आहे. तर नानांना आपल्या जानकीवर विश्वास असतो, परंतु जानकीला हे सर्व करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागणार असतात त्याचं नाना आणि सुमित्राला फारच वाईट वाटत असतं. आता सर्वांना काळजी लागलेली असते की जानकी एका रात्रीमध्ये, एका दिवसामध्ये असं काय करणार आहे. रात्र तर वैऱ्याची आहे. इकडे ऋषिकेश जानकीची वाट पाहत असतो. त्याच वेळेला आता जानकी ही घरी कधी येते याचं त्याला टेन्शन लागलेलं असतं. आणि त्याच वेळेला आपली जानकी ही घरी येते. ऋषिकेश विचारतो की जानकी तू कुठे गेली होतीस. त्यावर जानकी सांगते की मी आशीर्वाद बंगल्यामध्ये गेले होते. ते ऐकून ऋषिकेशच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ऋषिकेश जानकीवर भडकतो की तू माझं कधी ऐकणार आहेस का. तुला कितीदा सांगितलं की त्या माणसांशी संबंध ठेवू नकोस, परंतु तू माझं काही ऐकायला तयार नाहीस. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही कधीपासून एवढे अशा दगडाच्या काळजाचे झालेले आहात. अहो आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलेलं असताना तुम्ही एवढी शांत का. कारण उद्या जर सारंग भाऊजींनी घेतलेल्या कर्जाचे 25 लाख रुपये भरले नाही तर आपला आशीर्वाद बंगला त्यांना खाली करावा लागेल. आपले नाना सुमित्राही सर्वजण रस्त्यावर येतील. हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो का. ते ऐकून आता ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश विचारतो 25 लाख रुपये. त्यावर आता जानकी सांगते की हो ऋषिकेश, सारंग भाऊजींनी घर गहाण ठेवून, कंपनी गहाण ठेवून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. आणि आता ज्याच्याकडून कर्ज घेतलं त्या माणसांनीच सारंग भाऊजींना ऑफिसमध्ये येऊन मारहाण केली. एवढेच नाही तर पगार थकले म्हणून सुद्धा ऑफिसमधील सर्व कामगार सोडून गेले आहेत. त्या माणसांनी उद्याची शेवटची मुदत दिलेली आहे. आता सर्वजणच खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत. म्हणून आता सुमित्रा आईने फोन करून मला बोलावून घेतलं होतं. त्यावर आता ऋषिकेश रागातच म्हणतो की वा रे वा, म्हणजे आता त्या रणदिवेबाईंचे डोळे उघडले का. जेव्हा त्यांनी आपली गरज पडली तेव्हा त्यांनी तुला फोन केला, परंतु आपल्यावर जेव्हा उतरती कळा होती, आपल्यावर वेळ आली होती, त्यांनी आपल्याला गेल्या घराबाहेर काढून टाकलं होतं. आणि तेवढंच नाही तर आपल्याला आपली काळजीसुद्धा त्यांना वाटली नाही. एवढ्या छोट्या मुलीशी त्यांना कीवसुद्धा आली नाही. जानकी तुला आठवते ना की जेव्हा आपली ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा देखील आपली घरची माणसे आपल्या मदतीसाठी धावून आली नाही. त्यावर जानकी म्हणते की आता मागचं सर्व गोष्टी विसरून जा. हे सर्व जे काही होतं आहे ना ते फक्त आणि फक्त ऐश्वर्यामुळे होतं आहे.
आणि ऐश्वर्यामुळेच आईचं मन थोडं भरकटलं होतं, परंतु आता ऐश्वर्याचा खरा रंग हा सर्वांच्या समोर आला आहे. तिनेच आपल्या घराची वाट लावली आहे आणि अजून वाट लावण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी करायला हवं. ऋषिकेश, मी माझं घर असं संकटात कुणाच्याही ताब्यात देऊ शकत नाही. मग तुम्ही काही म्हणा, तुमचा विरोध असेल तरीही मी ऐकणार नाही. तेव्हा तर ऋषिकेश हा जानकीवर अजूनच चिडतो, कारण अजूनही ऋषिकेशच्या मनातील राग गेलेला नसतो. तो म्हणतो, जानकी, परंतु 25 लाख तू आणणार कुठून? त्यावर जानकी म्हणते की आपले श्री व सौ स्पर्धेमध्ये जिंकलेले पैसे आहेत ना ते. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू हे काय बोलतेस? परंतु शेतकऱ्यांचं काय? आपण शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा लढलो आणि त्या घरासाठी मी माझे पैसे नाही देऊ शकत. मी एका घरासाठी माझ्या शेतकऱ्याचे हित असा पणाला लावू शकत नाही. अगं, शेतकरी काय म्हणतील? आपल्यावर ते खूप जास्त विसंबून आहेत आणि आपल्यावरील विश्वाससुद्धा त्यांचा हा जाईल. त्यावर जानकी म्हणते की ऋषिकेश, ते 25 लाख आपण शेतकऱ्यांसाठी वापरूया, परंतु सध्या पुरती पैशांची सोय तर होईल ना, कारण आपल्याकडे फक्त रात्र आहे. येत्या काही दिवसात आपण शेतकऱ्यांसाठी ते पैसे उभे करूयात. परंतु आता तरी मला तोच एक मार्ग दिसतोय. त्यावर आता ऋषिकेश मात्र नकारच देत असतो की मी ते 25 लाख रुपये तुझ्या शेतकऱ्यांसाठी नाही खर्च करणार. त्याच वेळेला आता जो संपत नावाचा शेतकरी असतो त्याचा कॉल ऋषिकेशला येतो, कारण ऋषिकेशने श्री आणि सौ स्पर्धेमध्ये जिंकलेले 25 रुपयांचा चेक त्याच्याकडे त्याच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यासाठी दिलेला असतो आणि पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी ऋषिकेशला त्याने फोन केलेला असतो. संपत विचारतो की ऋषिकेश दादा, मी तो चेक डिपॉझिट करू ना? त्यावर ऋषिकेश सांगतो की हो, त्यात विचारण्यासारखं काय आहे? संपत काका, आत्ताच्या आता तो चेक डिपॉझिट करा. आणि त्यामुळे आता असं म्हटल्यावर जानकीला मोठा धक्का बसतो. जानकी ऋषिकेशच्या हातातून त्याचा मोबाईल खेचत असते, कारण जानकीला संपत काकांना सांगायचं असतं की तो चेक डिपॉझिट करू नका. ते पैसे तिला हवे आहेत, कारण तो चेक दिला नाही, कारण त्याच्याकडून पैसे कर्ज म्हणून घेतले त्या व्यक्तीला द्यायचा असतो. परंतु ऋषिकेश जानकीला काही त्याच्या मोबाईलला हात लावू देत नाही आणि लगेच फोन कट करून टाकतो. जानकी ऋषिकेशवर भडकते की प्लीज माझं ऐका, मी तुमच्या पाया पडते, परंतु त्या पैशांची मला खरंच खूप गरज आहे. संपत काकांनी जर तो चेक डिपॉझिट करण्याच्या अगोदर मला त्यांना थांबवायला हवं. म्हणून आता वेडी जानकी ही इकडून आता सैरावैरा बँकेच्या दिशेला संपत काकांना तो चेक डिपॉझिट करण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी पळू लागते आणि ऋषिकेश हा जानकीच्या मागे पळत असतो की जानकी, अगं ऐक, वेड्यासारखं करू नको. म्हणून ऋषिकेशसुद्धा आता जानकीचा पाठलाग करत असतो. तेव्हा आता ऋषिकेश मोठमोठ्याने ओरडत असतो की जानकी, अगं तुला ते 25 लाख रुपये त्या घरासाठी नाही खर्च करू देणार. परंतु जानकी म्हणते की मी माझ्या घरासाठी काही करू शकते. अगदी तिला भानच उरलेलं नसतं. सुमित्रा आई आणि नानांच्या डोळ्यातील अश्रू तिला दिसत असतात. त्याच वेळेला आता जानकी ही खूपच पेटून उठलेली असते, तिला काहीच दिसत नसतं. त्याच वेळेला समोरून आता एक भरधाव वेगाने गाडी येते आणि जानकीचे लक्ष नसल्यामुळे जानकी त्या गाडीला जाऊन धडकते आणि जानकीचा खूप मोठा अपघात झालेला असतो. ते पाहून आता ऋषिकेशला फार मोठा धक्का बसतो. तो जानकी असं मोठ्यानेच ओरडतो. आता जानकी तिच्या डोक्याला लागल्यामुळे बेशुद्ध होऊन खाली कोसळलेली असते. तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. ऋषिकेश खूप घाबरतो आणि जानकी तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश जानकीच्या तोंडावर पाणी मारतो, तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. जानकी थोडी शुद्धीवर येते, परंतु ती अगदी वेड्यासारखी करत असते. जानकी म्हणते की ऋषिकेश, मला इथे वेळ घालवून चालणार नाही. मला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं, संपत काकांना थांबवायला हवं, मला ते पैसे हवे आहेत. म्हणून जानकी अगदी वेड्यासारखं करू लागते. तिचा एकच आता ध्येय असतं, काही करून 25 लाख रुपये देऊन आशीर्वाद बंगल्याचे रक्षण करायचं. ऋषिकेश तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो. जानकीच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत असतो. ऋषिकेश तिच्या डोक्याला रुमाल बांधतो आणि म्हणतो की आपण डॉक्टरकडे जाऊयात. परंतु जानकीला चक्कर येत असूनही जानकी मात्र ऋषिकेशचं काही ऐकायला तयार नसते. तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते की ते मला पैसे हवे आहेत. ऋषिकेशचा नाईलाज होतो आणि ती जानकीची झालेली हालत त्याला बघवत नाही. तो संपत काकांना फोन करून तोच चेक डिपॉझिट करण्यासाठी थांबवतो. परंतु तेव्हा संपत काका जो शेतकरी असतो ते सांगतात की त्यांनी ऑलरेडी तो चेक आहे तो बँकेमध्ये डिपॉझिट केलेला आहे. आणि ते ऐकून तर जानकीला आणखीनच चक्कर आल्यासारखं होतं. आता जानकीकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. चेक ऑलरेडी आता डिपॉझिट झालेला असतो. जानकी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते की मी माझ्या सुमित्रा आई आणि नानांना वचन दिलं आहे. आता ऋषिकेश, मी एवढे पैसे कुठून आणू? माझं घर असं कसं वाचवू? अशा प्रश्न इथे आता जानकीला पडलेला असतो.
तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये अजूनही तोच प्लॅन असतो की काहीही करून सुमित्राचे दागिने गायब करायचे. परंतु अवंतिका आणि सुमित्रा मात्र हुशार असतात. त्या नानांच्या रूमवर अगदी डोळ्यातील तेल घालून लक्ष ठेवून असतात, कारण त्यांनाही या ऐश्वर्यावर संशय आलेला असतो. म्हणून ऐश्वर्याचा प्लॅन आता तिथेच फुस होतो. तिला काही एक हालचाल करता येत नसते, कारण नानांनी सुमित्राईला इशारा करून सांगितलेलं असतं की ही ऐश्वर्या इथे कपाटामध्ये काहीतरी शोधण्यासाठी आली होती. तर आता दुसरीकडे जेव्हा सुमित्राकडून पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो तेव्हा मोठा अपशकुन झालेला असतो. सुमित्राला अनेक प्रकारचे संकेत मिळत असतात की जानकी ठीक नाहीये, म्हणून सुमित्रा अगदी अस्वस्थ झालेली असते. नानांच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आता थांबायला तयार नसतं. तर दुसरीकडे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना काहीतरी संकेत मिळत असतात की वाईट काहीतरी घडणार, परंतु ते दोघंही एकमेकांना समजवत असतात. सुमित्रा समजवते की प्लीज तुम्ही काळजी करू नका, तुम्ही असं हायपर होऊ नका. परंतु नानांना मात्र कळलेलं असतं की ऐश्वर्याचा आणखी दुसरा काहीतरी प्लॅन चालू आहे, म्हणूनच ते दोघंजणही आता एकमेकांकडे बघतच असतात. आता दुसरीकडे सारंगची अवस्था खूप बिकट झालेली असते. तो वेड्यासारखं करू लागतो. हे कर्ज कसं फेडायचं हाच प्रश्न आता सारंगसमोर पण पडलेला असतो. सारंग सकाळपासून उपाशी तापाशीच वणवण भटकत असतो. सयाजीने आणि ऐश्वर्याने मिळून आपल्याला फसवलं. आपण आपल्या आईवर, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादावर, कुटुंबावर विश्वास ठेवायला हवा होता, परंतु मी चुकलो. ऐश्वर्याचं ऐकून त्यांच्या विरोधात उभा राहिलो. त्यांना नाही नाही ते बोललो. एवढेच नाही तर मी खूप चिटिंगसुद्धा केली. सगळं काही, आपलं घरदार सगळं कंपनी पणाला लावलं असं त्याला आठवत असतं. आणि ऐश्वर्याचा सुद्धा माझ्या पापाचामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणून आता सारंग हा स्वतःच तोंडात आता मारून घेत असतो. सारंगला आता खूप पश्चाताप झालेला असतो. तेव्हा सारंग विचार करतो की आता मला या संकटातून कोण बाहेर काढू शकतं. ऐश्वर्याने नकार दिला आणि त्या सयाजीने, तो तर खूपच नालायक व्यक्ती निघाला. त्या दोघांनीच मला या सगळ्यामध्ये फसवलं आहे आणि वेळेवर मदत मागितली तर माझ्याकडे पाठ फिरवली आहे. आता मी काय करू असा प्रश्न त्याच्यासमोर येतो. तेव्हा आता या संकटाच्या काळी त्याला आता सारंगला सुद्धा आपल्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीची आठवण येते. सारंग विचार करतो की आता फक्त ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच मला यातून वाचवू शकतील, कारण जर आज रात्रीतून पैसे भरले नाही तर घरावर पुन्हा अशा प्रकारे त्रास येणार. एवढंच नाही तर तो पुन्हा व्यक्ती मला मारू शकतो, माझ्यावर हल्ला करू शकतो. काय करू ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीसोबत आत्तापर्यंत मी जे काही वागलो त्यामुळे मला त्यांच्याकडे जाण्याची सुद्धा खूप लाज वाटत आहे. मी चुकलो. मी कुठल्या तोंडाने ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला मी काय शेण खाल्लं ते सांगू. म्हणून आता सारंग हा वेड्यासारखं करतच असतो आणि रडतच म्हणतो की ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, मी चुकलो, मला माफ करा. तर इकडे आता ऋषिकेश जानकीला घरी घेऊन येतो. तिच्या डोक्याला पट्टी बांधतो, ज्याने तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसतात की ते आता एवढे पैसे आणणार कुठून, कारण आता संपत काकांनी सुद्धा तो चेक डिपॉझिट केलेला असतो. श्री आणि सौ स्पर्धेमध्ये जिंकलेले 25 लाख रुपये सुद्धा त्यांच्याकडे नसतात. जानकी ही देवाकडे जाऊन बसते. आता देवा, तूच मला काहीतरी मार्ग दाखव, या कुटुंबातून, या सगळ्या त्रासातून माझ्या कुटुंबाला वाचव, असं ती आता म्हणत असते. त्याच वेळेला आता समोरूनच ऋषिकेशला अशोक सरांचा फोन येतो आणि ऋषिकेश आणि त्यांचे जे काही मॉडेल बनलेले असतात, ज्यांची आणि ऋषिकेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अगदी व्हायरल झालेले असतात. तेव्हा आता कश्यप सर हे जानकी आणि ऋषिकेशचे अभिनंदन परत करण्यासाठी म्हणतात आणि तुमच्यामुळे आमचा ब्रँड खूप मोठा झाला आहे. शेतकरीसुद्धा अगदी घरोघरी पोचला आहे. तुमचं नाव अगदी जगभरात गाजलं आहे. म्हणून कश्यप सरांनी जानकी आणि ऋषिकेशला आणखीन एक कामाची ऑफर दिलेली असते की ते त्यांच्यासाठी जाहिरात करू शकतात का. त्यावर आता जानकी आणि ऋषिकेशसुद्धा होकार देतात. आता देवाची सुद्धा जानकी आणि ऋषिकेशवर खूप मोठी कृपा झालेली असते, कारण कश्यप सर त्यांनी जर हे काम केलं तर ॲडव्हान्स म्हणून जानकी आणि ऋषिकेशला काहीतरी पैसे देण्यास तयार असतात. म्हणून त्यावर जानकी ही अशोक सरांना विचारते की आम्हाला एक प्रॉब्लेम होता कश्यप सर, आम्ही ॲड करण्यासाठी तयार आहोत, परंतु त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काही रक्कम अगोदर देऊ शकता का. त्यावर कश्यप सर विचारतात की तुम्हाला किती पैशांची गरज आहे. जानकी सांगते की 25 लाख. आता कश्यप सर थोडा वेळ विचार करतात आणि जानकी ऋषिकेशला 25 लाख रुपये देण्यासाठी ते आता होकार देतात, कारण कश्यप सरांना जानकी ऋषिकेशचा खूप मोठा फायदा होणार असतो. अशोक सरांनी जे ॲप उभारले त्यात जानकी आणि ऋषिकेशला खूप आनंद होतो. दोघेही खुश होतात, कारण त्यांचा खूप मोठा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. तर इकडे रात्रभर आपले नाना, सौमित्र, अवंतिका यांना झोपच लागलेली नसते. सारंगसुद्धा नुसता त्यांच्या रूममध्ये खूप रडत असतो. ऐश्वर्या व सयाजीच्या नावाने बोटे मोडत असतो. ऐश्वर्यासुद्धा खूप घाबरलेली असते, कारण तिलाही शेवटी घराबाहेर जावं लागणार असतं. ऐश्वर्याने सर्वांना अगदी भिकारी करून टाकलेलं असतं. तर इकडे
सुमित्रा ही नानांना जाऊन विचारते की जानकी खरंच ऋषिकेशला थांबवू शकेल का? ऋषिकेश अस्त्री व सौ स्पर्धेमध्ये जिंकलेले पैसे आपल्याला देण्यासाठी तयार होईल का? कारण शेवटी शेतकऱ्यांसाठी त्यांनी ही स्पर्धा लढवली होती. आता उद्या सकाळपर्यंत काय होणार आहे ना देव जाणे. म्हणून आता सुमित्रासुद्धा देवाचा धावा करत असते आणि नानांनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्याच्याकडून सारंग आणि ऐश्वर्याने 5 करोड रुपये उधार घेतलेले असतात ते गुंड तिथे आलेले असतात आणि आत्ताच्या आता आमचे 25 लाख रुपये द्या किंवा आमचं घर खाली करा असं ते म्हणायला लागतात. त्यावर आता सर्वांना मोठा धक्का बसतो. ते गुंड म्हणत असतात की तुमचा मी काही बंगला तर नाही ना बांधणार या पैशांनी, आम्ही वस्तू घराबाहेर फेकून देऊ असं ते माणसं म्हणायला लागतात. परंतु तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे, तुम्ही आत्ता इथे पैसे ठेवा नाही तर घराबाहेर व्हा. आणि त्यामुळे नाना आणि सुमित्रा खूप रडू लागतात. सारंग का सुधारत असतो. सारंगला खूप वाईट वाटत असतं की आपल्यामुळे आपल्या घरच्यांवर अशी परिस्थिती आली आहे. सुमित्रा तर डोळ्यात पाणी घालून जानकीची आणि ऋषिकेशची येण्याची वाट बघत असते. तिला खात्री असते की नक्कीच जानकी ही पैशांची व्यवस्था करेल. आणि तेव्हा ऐश्वर्या टोमणे मारू लागते की आई, तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुम्ही जानकी आणि तुमची जानकी येऊन हे घर वाचवेल, तुम्हाला वाचवेल, या संकटातून बाहेर काढेल. मग कुठे आहे तुमची जानकी? बोलवा ना तिला. हो, तुम्ही जिच्या जीवावर विश्वास ठेवता ना ती जानकी दिलेला शब्द पाळणार नाही आहे आणि तुम्हाला तिच्यात तर खूप ओळखायला हवं होतं. म्हणून जानकी विरोधात सुमित्राला तर काहीतरी बोलत असते की ती जानकी काही करू शकत नाही. आता आपण रस्त्यावर येणार, हे घर आता दुसऱ्यांच्याच घशात जाणार, चला आवरायला घ्या, आता बॅग भरा आणि घराबाहेर पडा असं आता ऐश्वर्या म्हणत असते. तर आता सुमित्रा नानांना खूप वाईट वाटतं. सुमित्रा ही डोकावून सारखी सारखी बाहेरच पाहत असते की जानकी अजून का आली नाही. तेव्हा ऐश्वर्या ओरडून सांगत असते की तुमची जानकी आता येणार नाही. अजूनही तुम्ही तिच्यावरच विश्वास ठेवत आहात का? हो, ती जानकी म्हणजे एक नंबरची खोटारडी आहे, खोटारडी. त्यांना त्यांचा स्वार्थ कळतो. आणि तो ऋषिकेश तर 1 रुपयासुद्धा तुम्हाला देणार नाही. उगीच अशी खोटी आशा ठेवू नका. त्याला आता घराबाहेर ठेवा नाही तर हे गुंड आपल्याला मारतील. चला आता उभं राहा घराबाहेर असं ती सगळ्यांना आता सांगू लागते. नाहीतर गुंड आपल्याला घराबाहेर काढतील, त्यापेक्षा आपण हे अगोदरच घर सोडलेलं बरं. आता सर्वांनाच खूप काळजी वाटत असते. सर्वजण अस्वस्थ असतात. तेव्हा आता ते जे गुंड असतात ना ते हळूहळू एक एक सामान, हे घरातील वस्तू बाहेर फेकायला सुरुवात करत असतात आणि नाना सुमित्राला त्रास देणार असतात. त्याच वेळेला सौमित्र म्हणतो की हे बघा, मी एक वकील आहे, त्यामुळे तुम्ही आता मध्ये काही करू नका प्लीज, असं कुठल्याही प्रकारचा विचार करू नका, आम्ही तुम्हाला तुमचे पैसे देणार ना, आम्ही कुठे पळून चाललं आहे का असं तो आता सांगत असतो. त्याच वेळेला आता इथे जे गुंड असतात ते म्हणतात की ए चिकन्या, तू असशील वकील, परंतु आमच्याकडे पण आता तुझ्या घराचे पेपर आहेत की तुझ्या भावानेच हे घर आम्हाला विकलंय, त्यामुळे आता तू काहीच करू शकत नाही, चल हो बाजूला असं म्हणून सौमित्र अवंतिकाला पण ते बाजूला करतात. अवंतिका पण सौमी असं ओरडत त्याला जवळ करते. तेवढ्यातच आता ते गुंड घरातील बाहेर वस्तू फेकायला जाणार, नाना आणि सुमित्रांना त्रास देणार. तेवढ्यातच आता जानकी आणि ऋषिकेश तिकडे येऊन पोचतात. जेव्हा ते गुंड नानांना ढकलतात तेव्हा तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. घरातल्या सगळ्या वस्तू ते माणसं फोडत असतात. तितक्यातच जानकी ही आपल्या सुमित्रा आईला पकडते आणि थांबा असं मोठ्यानेच ओरडते. कारण तिला आता मित्रांनो जानकीने चक्क 25 लाख रुपयांची सोय केलेली असते. आणि ऋषिकेश देखील आता जानकीच्या हट्टापायी मदत करायला तयार झालेला असतो आणि आपल्या आई नानांना वाचवण्यासाठी तो आता तयार झालेला असतो. आणि ऋषिकेश हा जानकीसोबत आलेला पाहून आई नानांना आणि सुमित्राचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. आणि हे सगळं सौमित्र आणि अवंतिका बघतात, त्यांनाही हे सगळं पाहून खूप आनंद होत असतो. तर आता मित्रांनो, ऋषिकेश आणि जानकी पुन्हा आशीर्वाद बंगल्यात आल्यानंतर आणि 25 लाख रुपयांची सोय केली हे सांगितल्यानंतर ऐश्वर्याची काय हालत होणार आहे आणि ते सगळेजण आता ऐश्वर्याची काय हालत करणार हे पाहणं तर अगदी रंजकतेचं ठरणार आहे. सारंग तर सुधारलेला असतो, तो जानकी आणि आपल्या ऋषिकेशची पाय धरून माफी मागतो, परंतु आता इथे ऐश्वर्याचं काय होणार हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.